नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाकडून मरेपर्यंत फाशीची शिक्षा. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय. आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवलं. अतिशय क्रूर घटना. पीडिता स्वतःचे संरक्षण करू शकली नाही. न्यायालयाचं निरीक्षण. नसरापूर निकालावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतला. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नसरापूर घटनेतील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. या निकालामुळे नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल, त्यांच्यावरती जरब बसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निकालावर प्रतिक्रिया. सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा पहिलाच खटला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत. नसरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया समोर. कोर्टाने चांगला निर्णय दिला आहे. शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली तर अशा घटनांना आळा बसेल. नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमध्ये आरोपीला फाशी देण्यात आली आहे. कोर्ट आणि पुणे ग्रामीण पोलिसांची मनापासून आभारी आहे. ज्या दिवशी नराधमाला फाशी मिळेल त्या दिवशी चिमुकलीला न्याय मिळेल. तात्काळ नराधमाला फाशी देण्यात यावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. 30 जून रोजी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ, तर दुपारी 1 वाजेपर्यंत होणार छाननी. गद्दार म्हणतात आम्ही ठाकरेंवर बोलणार नाही. अरे माझ्याबाबत बोलणाऱ्यांना लोक चप्पलेने मारतील. शिर्डीतील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा 6 फुटीर खासदारांवर निशाणा. शेतकऱ्यांनी कष्टाचे पैसे खर्च करून निवडून दिलं होतं. वाकचौरे म्हणजे जाऊ तिथे खाऊ. काहींच्या रक्तातच गद्दारी असते. हा खाऊसाहेब आपल्याकडे खाऊ खायला आला होता. शिर्डीतील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा. गद्दार सोडून महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर शिवसेना सोबत का नसावी. फडणवीसांना संपवण्याची सुपारी शिंदेंना दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असून शिंदेंच्या शिवसेनेला बाप शोधावा लागतोय. एक दिल्लीमध्ये एक इकडे अशी त्यांच्या पक्षाची हालत आहे. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका. उद्धव ठाकरेंचा दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी दिले राजीनामे. यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. ऑपरेशन एकच डॉक्टर करत नाही, अनेक डॉक्टर करतात. ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंचा टोला. आता ऑपरेशन शक्य नाही कारण जनता रस्त्यावर उतरत आहे. सुनील शिंदेंचं वक्तव्य. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मतं फुटल्याचा अहवाल तयार. काँग्रेस नेते विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. मवियाची 100 मतं फुटली. पुरावे असतील तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची मागणी. टीईटी पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणात अटकेतील आरोपींच्या साथीदारांची नावं समोर. हरियाणातील कपिल दहिया आणि बिहारमधील बिजेंदर कुमार फरार आहे. पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जातोय. महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरफुटीत तरुणांचे भविष्य जळून खाक झालंय. इतके भयंकर गुन्हे घडूनही कुणालाच शिक्षा होत नाहीये. पेपर फुटणं हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालंय. सामनातून सरकारवर निशाणा. टीईटी पेपरफुटीच्या विषयावरती आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग. टीईटी पेपरफुटी सरकार पुरस्कृत आहे का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर टीईटी पेपरफुटीचा थेट सरकारशी संबंध. भूमिका स्पष्ट करा. भास्कर जाधवांची मागणी. दरम्यान टीईटी पेपरफुटी संदर्भात एसआयटी गठीत केली असून सरकारनं याची गंभीर दखल घेतल्याचं दादा भुसे यांनी सभागृहात सांगितलंय. शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीवरून विरोधकांचं विधान भवनासमोर आंदोलन. राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. राजू शेट्टी सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी जलसमाधी आंदोलन करणार. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी राजू शेट्टी मैदानात. राज्य आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे. देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला देखील तीव्र विरोध करण्यात आलेला आहे. सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर टाळवादन आंदोलन. तर यावेळेस काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही आंदोलनात सहभाग.
बुलढाण्यातील सरंगपूर गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी. नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं टॉवरवर चढून आंदोलन. मेहकरमधील सोनाटीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. 19 जूनला सियाच्या वाढदिवसादिवशी मुक्कामासह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. केतन सोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियाने हत्येचा कट रचल्याची माहिती. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयामध्ये दोघांना देखील हजर केलं जाईल. आतापर्यंत 10 ते 12 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत. पुणे राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर. राजगुरुनगरमधील व्यापारी संकुल पाण्यामध्ये. व्यापाऱ्यांचे लाखोंचं नुकसान. अवघ्या 1.5 ते 2 तासांच्या मुसळधार पावसानं उडवली सर्वांचीच दाणादाण. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणामध्ये यावेळेस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाच्या जोरावरती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात. आणखी किती दिवस थांबणार असं म्हणत शेतकऱ्यांनी सुरू केली आहे पेरणी. अहिल्यानगरच्या करंजी घाटामध्ये कोसळलेली दरड अद्यापही बाजूला करण्यात आलेली नाहीये. मागील 10 महिन्यांपासून हीच स्थिती असून प्रशासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. दरडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस. शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. जळगावच्या रावेरच्या हिरवाडी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे बंधारे 100% भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. तर मुक्ताईनगरच्या यावेळेस करकी आणि अंतुर्ली परिसरात देखील दमदार पावसानं बंधारे ओसंडून वाहतानाचं चित्र समोर आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातील मध्यरात्री आता मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसामुळे अकोली जहागीरमध्ये रस्त्यांवरती पाणी आलं. मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेढा वाढला होता. वाशिममधील मानोरा शहरातील अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका. मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्यानं जीवित आणि वित्तहानीचा धोका. प्रशासनानं वेळेस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला. 29, 30 जून आणि 2 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनामुळे चिपळूणमधील उद्योग वीज निर्मिती पुन्हा सुरू. वाशिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. लोटे एमआयडीसीतील बंद उद्योग सुरू झालेले आहेत. तर कोळकेवाडी या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं वीज निर्मितीही सुरू झाली आहे. मागील 8 दिवसांपासून लोटे एमआयडीसीमधील अनेक उद्योग पाण्याअभावी बंद होते. रत्नागिरीतील दापोलीमध्ये कोंढी धबधबा प्रवाहित झालाय. दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दापोली तालुक्यातील बोरिवली या गावाजवळ हा प्रसिद्ध कोंढी धबधबा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यानं अक्कलपाडा धरणामध्ये केवळ 55% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाऊस आणखी उशिरा झाल्यास धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावरती परिणाम होऊन पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मिरजमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी घटली. नदीपात्र कोरडं पडल्यानं पाणी टंचाईचं संकट घडत. पाणी वाया न घालवता आवश्यक तेवढाच वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची बरसात. जिल्ह्यामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी खरीपातील पेरण्या खोळंबल्यात. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.